ही कहाणी एका खूप मोठ्या श्रीमंत व्यापाऱ्याची आहे। तो व्यापारी खूप श्रीमंत होता आणि त्याचं भक्ती करायची त्याला खूप इच्छा होती, पण त्याला त्याच्या कामामुळे वेळ मिळत नव्हता। म्हणून त्याने असा विचार केला की आपण खूप सारे मंदिर बनवूया आणि त्यामध्ये आपण पुजारी नियुक्त करूया, त्यामुळे आपण देवाची भक्ती केल्यासारखं होईल। आणि हा काय मग घरामध्ये निवांत बसलेला असायचा, आपले कामे करत, आणि पुजारी त्यांचे भक्ती वगैरे करतात आणि देव आपल्यावर प्रसन्न होईल असं त्याची इच्छा होती। मग एक दिवस असा वेळ आली त्याच्यावर की त्याच्या व्यापारामध्ये त्याला खूप मोठा घाटा झाला आणि त्याला 100 करोड रुपयाचा घाटा झाला आणि तो खूप चिंतित होता आणि त्याला कुठूनही पैशाची व्यवस्था होत नव्हती। त्यामुळे तो खूप नाराज आणि चिंतित होता। आणि मग त्याच्या डोक्यात विचार आला की आपण तर एवढी सारी मंदिर बनवली आहेत, भगवान आपल्यावर आधीपासूनच प्रसन्न असतील, जाऊन मी त्यांच्याकडेच मागतो, ते मला नक्की देतील। म्हणून तो त्याच्या बनवलेल्या एखाद्या मंदिरात जातो आणि एका मंदिरात जातो, पण तो खूप सकाळी लवकर जातो। असा विचार करतो की सगळ्यात आधी मीच देवाकडे मागणार, माझ्या आधी कोणी तिथे यायला नको। म्हणून तो सकाळी लवकर उठतो ब्रह्ममुहूर्तावर आणि धावत जातो आपल्या जर बनवलेल्या एका मंदिरामध्ये आणि बघतो तर काय तिथं आधीपासूनच एक भिकारी त्याच्या पुढे लाईनला उभा राहिलेला असतो। आणि मग तो विचार करतो की ह्या भिकाऱ्याला काय पाहिजे, हा कशाला आला इथे। आणि भिकारी मागे वळून बघतो तर शेठजी असतात माग। तर भिकारी पण विचार करतो की आता हे शेठजी कशाला आले तिथे, यांच्याकडे तर सगळं आहे आणि काय पाहिजे यांना, असे करतात। मग तेवढ्यात मंदिराचे पुजारी ते पडदा उघडतात आणि देवाचं दर्शन घ्यायला खुलं होतं ते मंदिर। मग तो भिकारी हात जोडून देवाकडे प्रार्थना करतो की हे प्रभू, मला फक्त 100 रुपयाची मदत करा, माझ्या बायकोसाठी मला औषधे घ्यायची, त्यासाठी तुम्ही कुठूनही मला 100 रुपयाची व्यवस्था होऊन दे, मी खूप आभारी होईन तुमचा, असं तो प्रार्थना करत असतो। मग तो शेठजी विचार करतात की हा भिकारी इथून कधी जाईल आणि मी कधी देवाशी बोलेल। म्हणून ते पटापट त्यांच्या पॉकेटमधलं 100 रुपये काढतात आणि त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवतात। मग ते 100 रुपये बघून भिकारी एकदम खुश होतो आणि म्हणतो की देवा, मी आताच तुमच्याकडे 100 रुपये मागले आणि तुम्ही लगेच मला दिले, धन्यवाद म्हणतो आणि तिथून निघून जातो। मग आता शेठजी आता देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात, हे प्रभू, माझं 100 कोटीचं नुकसान झाले आणि मला कुठून पण व्यवस्था होत नाही, तू मला कुठून पण 100 कोटीची तेवढी व्यवस्था करून दे, मी तुझा खूप ऋणी राहील, असं म्हणतो। आणि तेवढ्याच चमत्कार होतं की मूर्तीमधून भगवान प्रकट होतात आणि म्हणतात की तू 100 रुपये देऊन तर त्या भिकाऱ्याला घालवलंस, आता मला तुझ्यापेक्षा पण मोठा भिकारी शोधावा लागेल, कारण की तो तुला 100 कोटी देईल आणि तुझ्यापासून माझा पिच्छा सोडवेल। असं म्हणल्या पेटाला शेठजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यांना त्यांची चूक समजते। आणि भगवान त्यांना म्हणतात की तू एवढी सारी मंदिरं बनवलीस, पण कधी तू मला भेटायला आला नाहीस, तू आत्ता पण आलास तर तू माझ्याकडे काहीतरी मागायला आलास, तू असं कधी भेटायला आलाच नाहीस। मी फक्त प्रेमाचं भुकेलेला आहे, मला बाकी काही नको आहे, तू फक्त आधी जर आला असतास माझ्याकडे फक्त भेटायला तर ही तुझ्या वेळ आलीच नसती, असे प्रभू त्यांना म्हणतात। आणि त्यांना शेठजीला पण त्याची चूक समजते। ही खूप छोटीशी कहाणी आहे मित्रांनो। याचा सार फक्त एवढाच आहे की आपण भगवानकडे, देवाकडे काही फक्त मागण्यासाठी गेलं नाही पाहिजे, त्यांना फक्त भेटायला गेलं पाहिजे, ते फक्त प्रेमाचे भुकेलेले असतात। आणि तसं जर केलं तर आपल्यावरती पुढचे संकट येणारच नाही।